सावनेर शहरातील सर्व निमशासकीय झेंडावंदनाचे आयोजन पार पडल्यावर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे यांच्या हस्ते तहसीलदार दीपक करंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर, ठाणेदार अशोक कोळी, नगर परिषद सावनेरचे मुख्याधिकारी रवींद्र भिलावी यांच्यासह सर्व शासकीय कर्मचारी व गणमान्यांच्या उपस्थितीत झेंडावंदन संपन्न झाले। या प्रसंगी पोलीस विभाग, होमगार्ड, एनसीसी कैडेटचे पथसंचालन करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली। शासकीय ध्वजारोहण नंतर नगरीतील स्वतंत्रता संग्राम सैनिकांना शाल श्रीफळ देऊन तर कोविड-19 या विषाणूच्या संसर्गातही स्थानिक तहसील प्रशासन, नगर प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पत्रकार बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात सेवा दिली आहे। अशा योद्धांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे यांनी आपल्या संबोधनातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यता संग्राम सेनानींच्या स्मृतीस अभिवादन करून कोविड-19 या महामारीच्या काळात आपल्या व आपल्या परिवाराची काळजी न करता प्रशासनास मदत करणारे सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पत्रकार बांधव यांच्या अथक प्रयत्न व कर्तव्य दक्षतेमुळे कोरोना सारखा झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गजन्य महामारीवर नियंत्रण मिळवता आले, असे प्रतिपादन केले। पियुष जिंजीवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।